रिसेंटली माझ्या वाचनामध्ये एक लेख आला आणि लेख मला खूप इंटरेस्टिंग वाटला. त्यामुळे मला असं वाटलं ही हकीकत हा लेख मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करायला पाहिजे. तर लेखामध्ये असं लिहिलेलं आहे, लेखिका ज्या आहेत त्या एकदा RTO ऑफिसमध्ये गेल्या होत्या. आता त्यांचा नंबर येईपर्यंत त्या तिथे बसून होत्या. आता आपण युजुअली सगळेच जेव्हा आपला नंबर यायचा असतो तेव्हा आपण इकडे तिकडे बघतो, कोण काय करतंय, कोणाचं काय चाललंय, असं आपण ऑब्झर्व करत बसतो. तसंच या लेखिका सुद्धा ऑब्झर्वरच्या भूमिकेत होत्या. तर तिथे एक दुसऱ्या बाई होत्या, त्या रांगेत लागल्या होत्या. त्यांना काय त्यांचं लायसन्स रिन्यू करायचं होतं, त्यासाठी त्या रांगेमध्ये होत्या. मग त्या अधिकाऱ्यांनी त्या बाईंना विचारलं की तुमचा व्यवसाय काय? तर त्या बाई म्हणाल्या, काय? त्यावर अधिकारी पुन्हा म्हणाला, अहो म्हणजे तुम्ही काय करता, नोकरी धंदा काय आहे? तर त्यावर त्या बाईंनी उत्तर दिलं, अहो मी व्यवसाय करते, आई आणि गृहिणी आहे ना मी. त्यावर तो अधिकारी त्या बाईंना म्हणाला, छे, हा काय व्यवसाय आहे का? मी गृहिणी लिहितो. यात सगळं आलं. हा सगळा प्रसंग तिथे घडत असताना लेखिका बाजूला बसून हे सगळं ऑब्झर्व करत होत्या. नंतर त्यांचं काम झालं, त्या घरी आल्या आणि हा घडलेला प्रसंग विसरून गेल्या. काही दिवसांनी जेव्हा लेखिकेला परत त्यांच्या कामासाठी RTO ऑफिसमध्ये जावं लागलं, तेव्हा त्यांना हा प्रसंग परत आठवला. त्याही रांगेत उभ्या होत्या आणि जनता संपर्क अधिकारी असणाऱ्या बाईने त्यांना प्रश्न विचारला, काय करता तुम्ही? काय तुमचा व्यवसाय? यावर लेखिकेनी का कुणास ठाऊक पण मोठ्या रुबाबात उत्तर दिलं, मी बाल विकास संगोपन व आंतरव्यक्ती संबंध यातली संशोधक सहाय्यक आहे. ती अधिकारी बाई जरा अवाकच झाली आणि एकटक लेखिकेकडे बघायला लागली. मग लेखिकेने पुन्हा एकदा शांतपणे सावकाश त्यांचं काम सांगितलं. मग अधिकारीनी ते व्यवस्थित लिहून घेतलं आणि शांतपणे, नम्रपणे पण कुतूहलाने लेखिकेला प्रश्न विचारला, म्हणजे नक्की काय करता हो तुम्ही तुमच्या क्षेत्रात? यावर लेखिका म्हणाल्या, खरं सांगू का, मला 2 साहेब आहेत. एक नियती आणि दुसरं म्हणजे माझं संपूर्ण कुटुंब. ह्या क्षेत्रात अनेक वर्ष संशोधन सुरूच आहे आणि ते करावंच लागतं. काही प्रयोग घरात करावे लागतात, काही समाजात करावे लागतात. पण खरं सांगू का, समाजशास्त्रात काम करणं फार अवघड आहे. हे सगळं ती अधिकारी बाई शांतपणे ऐकून घेत होती. त्यावर परत थोड्या वेळाने लेखिका म्हणाल्या, आणि अजून एक सांगू का, हे जेव्हा सगळं मी काम करते ना, अहो कधी कधी 14 तास सुद्धा कमी पडतात. 14 तास काय, 24 तास सुद्धा कमी पडतात. पण इतकं काम करून सुद्धा पैसा काही फार मिळत नाही बरं का. आपलं काय, काम करण्याचं समाधान हेच तेवढं मिळतं. अधिकारी बाई हे सगळं कौतुकाने ऐकत होती आणि जसं जसं लेखिका हे सगळं सांगत होत्या तसा तसा त्या अधिकारी बाईचा लेखिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत होता. तिला फार भारी वाटलं की काय वेगळंच आहे, काय संशोधन या करत असतील. परत एकदा त्या अधिकाऱ्याबाईंनी विचारलं की म्हणजे अजून काय काय करता तुम्ही? त्यावर लेखिका म्हणाल्या, संशोधन हे सतत मला करावं लागतं. मुलांचं वेगळं, घराचं वेगळं, घरी येणाऱ्या लोकांचं वेगळं, समाजात राहणाऱ्या लोकांचं वेगळं, अशी प्रयोगशाळा व्यवहार सारखा माझा सुरू असतो आणि त्याच्यात नवनवीन प्रयोग सुद्धा करावे लागतात. हे सगळं ऐकून ती अधिकारी खूप इम्प्रेस झाली आणि मग शेवटी लेखिकेला दारापर्यंत सोडायला सुद्धा आली. आता हा सगळा प्रसंग झाल्यानंतर जेव्हा लेखिका आपल्या घरी परत येत होत्या त्यावेळी त्यांना इतकं हलकं वाटत होतं, एक वेगळाच आत्मविश्वास त्यांच्यात जनरेट झाला होता. तो का, त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते. ही जे काही छोटीशी हकीकत मी तुम्हाला सांगितली त्यावरनं तुम्हाला हे कळलं असेल की बालविकास संगोपन आणि आंतरव्यक्ती संबंध ह्यातली
संशोधन सहाय्यक व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून आपल्या घरात असणारी आपली आई गृहिणी आहे. आणि हे खरंच खरं आहे ना, आपल्या घरात काम करणारी आपली आई गृहिणी सतत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अतिशय नेटाने पार पाडत असते. पण कधी-कधी आपण सगळेच जण तिला ग्रँटेड धरतो किंवा ती जे काम करते त्याला सुद्धा फार तुच्छ ते काम आहे असं धरतो. पण ॲक्च्युली असं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या लेखाचं नाव दृष्टिकोन असं असायला पाहिजे. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे घरात जी व्यक्ती काम करते, जी गृहिणी काम करते, तिने स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिने स्वतःकडे आत्मविश्वासपूर्ण पॉझिटिव्हिटीने बघितलं पाहिजे. कारण सकाळपासून तर रात्रीपर्यंत ती सतत काम करत असते, पण ती त्या बदल्यात कुठलाही पैसा तुमच्याकडे मागत नाही. ती समाधानासाठी काम करत असते. आणि दुसरा मुद्दा असा, दुसरा दृष्टिकोन रादर असा, की जी सगळी लोकं बाहेर काम करतात, ती बाहेर शांतपणे काम करू शकतात. कारण त्यांच्या घरामध्ये असणारी गृहिणी ठामपणे ते सगळी सायकल चालवत असते. तो बाहेरच्यांनी जी लोकं काम करतात त्यांनीसुद्धा गृहिणीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्या गृहिणींनी सुद्धा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तो यावर तुमचा काय दृष्टिकोन आहे हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. हा लेख कसा वाटला हे सुद्धा सांगा. पुढच्या भागात परत भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.